महत्त्वाची आणि मोठी बातमी या क्षणाची रवींद्र वायकरांसंदर्भातली वायकर आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल आहे। हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे ही याचिका। रवींद्र वायकर आणि निवडणूक आयोग यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील रवींद्र वायकरांच्या संशयास्पद पद्धतीने निवडणूक जिंकण्याचं प्रकरण आता उच्च न्यायालयात पोहोचलंय। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवणारे एक उमेदवार भरत शाह यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे। अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे सध्या आपल्या संपर्कात आहेत। गिरीश, काय अधिक तपशील? आपण बघितलंय की याआधी देखील रवींद्र वायकर यांच्या विरोधात एक याचिका आहे ती दाखल करण्यात आली आणि आता पुन्हा एकदा दुसरा एक भरत शाह म्हणून जे उमेदवार होते उत्तर पश्चिम मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती, त्याने देखील आता वायकर यांच्या विरोधात आणि निवडणूक आयोग यांच्या विरोधात उच्च न्यायालयात ही याचिका आहे ती दाखल केलेली आहे। त्यांनी काही पारदर्शक वातावरण किंवा निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी पारदर्शक वातावरण नव्हतं असं त्यांनी याचिकेत म्हटलेलं आहे। या सगळ्याच्या ह्याच्यात पोस्टल बॅलेटची पुनर्मोजणी करण्याची मागणी रवींद्र वायकर यांच्यातर्फे करण्यात आली। त्यानंतर अचानक 48 मतांनी विजय झाला अशा पद्धतीचा एकंदरीत उल्लेख या त्यांच्या याचिकेत करण्यात आलेला आहे। आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी अगदी, आणि आता त्यामुळे हे सगळं प्रकरण हायकोर्टात पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। गिरीश, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।